स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त पुणे ते बारामती सायकल रॅलीचं आयोजन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीनं करण्यात आलेलं होतं। या स्पर्धांमध्ये जर बघितलं विविध राज्यांमधून स्पर्धक जे आहेत ते आलेले होते आणि या सर्वांनी या ठिकाणी आपला सहभाग आहे तो नोंदवलेला आहे। चला तर जाणून घेतो ही स्पर्धा नक्की कशा पद्धतीने पार पडलेली आहे। पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव ॲडव्होकेट संदीपजी कदम सर आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। सर काय सांगाल, गेल्या किती वर्षापासून आपण ही स्पर्धा घेताय आणि आज देखील स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धक या ठिकाणी आले होते, काय सांगाल या स्पर्धांविषयी? पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या माध्यमातून गेले 10 वर्ष आपण ही राष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे टू बारामती घेत आहोत। दरवर्षी आदरणीय दादांच्या वाढदिवसानिमित्त आपण ही स्पर्धा घेत असतो, परंतु या वर्षी नीतीने असा घात केला की आमचे संस्थेचे अध्यक्ष सर्वांचं श्रद्धास्थान असणाऱ्या दादांना हिरावून नेलं। त्याच्यामुळे आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्याला ही पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा घ्यावी लागली आणि या स्पर्धेमध्ये जवळजवळ 12 ते 13 राज्यातनं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराचे स्पर्धक पार्टिसिपेट झालेले आहे। त्याच्यामध्ये गुजरात असेल, ओरिसा असेल, तामिळनाडू असेल, कर्नाटक असेल किंवा पंजाब असेल किंवा सेनादल असेल, एअरफोर्स असेल, रेल्वे असेल, असे विविध राज्याचे संघ पार्टिसिपेट होत असतात आणि यामुळे ही स्पर्धा चांगली एक नॅशनल लेवलला भारतात नव्हे तर जगामध्ये एक नावाजलेली राष्ट्रीय पुणे टू बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा संबोधलं जातं। नक्कीच आज जर बघितलं तर आज पावसाचा जोर देखील भरपूर होता। या भर पावसामध्ये ही स्पर्धा साधारण पुणे ते बारामती आलेली आहे। साधारण किती किलोमीटरचा हा प्रवास होता आणि हे जे स्पर्धक होते त्यांनी देखील कशा पद्धतीने हा प्रवास आज केलेला आहे? बेसिकली ही जी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धा आपण पुणे टू बारामती 122 किलोमीटर घेतो, त्याच्यामध्ये शनिवारवाड्यावरनं हडपसर आणि हडपसरवरनं बारामती असा त्याचा रूट आहे। प्रथमतः आपण शनिवारवाडा टू हडपसर हा न्यूट्रल झोन म्हणून घेतो। त्या न्यूट्रल झोनच्या माध्यमातून आपण एक रॅलीचं आयोजन केलेलं आहे। त्या रॅलीमध्ये हे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय, राज्य आणि नॅशनल लेवलचे सगळे खेळाडू सहभागी होतात। त्याचप्रमाणे सगळ्या संस्थेचे, शाळेचे, महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, त्याचप्रमाणे त्या पंचक्रोशीमधले इतर काही संस्था असतील त्यांचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, त्याचप्रमाणे पुणे शहर आणि पुणे शहराच्या आजूबाजूला असणारे ज्या विविध सायकल संघटना आहे त्या सायकल संघटनेचे सुद्धा काही प्रतिनिधी आणि त्यामध्ये सहभागी झाले होते। एक सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून या रॅलीच्या माध्यमातून आपल्याला काही समाजाला संदेश देता येतो का याचाही आम्ही प्रयत्न केला। त्याच्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात असेल, ट्रॅफिक अवेअरनेसच्या संदर्भात असेल, बेटी बचाव असेल किंवा विविध पाण्याच्या संदर्भाचे प्रश्न असतील, हे प्रश्न आणि स्वच्छतेचे प्रश्न अनेक गंभीर होत चाललेत आणि त्याच्याबद्दल एक जनजागृती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण ही रॅलीचं आयोजन केलं आणि समाजाला जनजागृती करण्याचा प्रयत्न केला। नक्कीच नुकताच आता बक्षीस वितरण समारंभ देखील या ठिकाणी पार पडला। कुठल्या कुठल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी किंवा या स्पर्धकांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि कुणाकुणाला कोणकोणतं प्राइज मिळालेलं आहे? आता बेसिकली या स्पर्धेमध्ये आपण जवळजवळ 6-6.5 लाखाची बक्षिसं सगळ्यांना वाटप असते आणि त्याच्यामध्ये आपण महिलांची एक पुणे आपलं माळेगाव टू बारामती घेतली, MTB सासवड ते बारामती घेतली आणि पुणे टू बारामती राज्य आणि राष्ट्रीय स्तर अशी 122 किलोमीटरची घेतली। त्याच्यामध्ये आम्ही घाटाचा राजा सुद्धा त्याला बक्षीस दिलेलं आहे आणि तो किताब यावेळेस कर्नाटक मधला श्रीनिवास राजपूत याला घाटाचा राजा हा किताब मिळालेला आहे आणि त्या किताबाला किंवा त्याला जे आपण ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण आयोजित केली आणि खऱ्या अर्थाने ही सायकल स्पर्धा ज्यांच्या प्रेरणेमुळे आणि त्यांच्या संकल्पनेमुळे जी निर्माण सुरू झाली ती आदरणीय दादा, त्या दादांच्या नावाने अजित पवार चषक म्हणून एक ट्रॉफी आपण घाटाचा राजा श्रीनिवास राजपूत कर्नाटक या खेळाडूला देण्यात आली। त्याचप्रमाणे राष्ट्रीय जी सायकल स्पर्धा घेतली त्या राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये मणिपूरचा अयोकम BK सिंगे याला प्रथम क्रमांक मिळाला आणि द्वितीय क्रमांक तामिळनाडूचा जोयल सुंदरम याला मिळाला आणि तिसरा क्रमांक गुजरातचा सुबू दिया याला मिळाला। ही स्पर्धा
अतिशय चुरशीची होती. पहिला क्रमांक जो मणिपूरचा मिळवला त्यांनी 2.29 मिनिट याला मिळाला आणि जो सेकंड आला त्याला 2.29.37 म्हणजे काही सेकंदामध्ये फर्स्ट आणि सेकंडची ही चुरस होती. आणि एक तिसरा आला तो 2.30 मिनिट म्हणजे मिनिट आणि सेकंदामध्ये ही परफॉर्मन्स किंवा ही चुरस होती. आणि त्याच्यामध्ये मणिपूर, तामिळनाडू आणि गुजरात हे राष्ट्र त्यांनी पदकं मिळवलेली आहे. आणि जो राष्ट्रीय प्रथम आला त्याला सुद्धा आदरणीय दादांच्या स्मृतीप्रित्यर्थ एक अजितदादा पवार ट्रॉफी म्हणून त्यांना देण्यात आलेली आहे. आणि हा कार्यक्रम बक्षीस समारंभ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय अण्णा बनसोडे, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जगदाळे साहेब आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू, मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर, त्याचप्रमाणे इथले सर्व मान्यवर नगराध्यक्ष असतील, पंचायत समिती जिल्हा परिषदचे सभापती असतील, दूध संघाचे सभापती असतील, आजी माझे कार्यकर्ते असतील, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि या पंचक्रोशीमध्ये आदरणीय दादांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये हा बक्षीस समारंभ साजरा झालेला आहे. आपणाला माहिती आहे की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, त्याचप्रमाणे ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय दादा यांचे जे आचार विचार जे आहेत ते क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडावर त्यांचं प्रेम होतं. त्याचप्रमाणे अकॅडमिक डेव्हलपमेंट, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता. त्याचबरोबर पर्यावरण असेल, स्वच्छताचे ते भोगते होते. शिस्त, डिसिप्लिन, प्लॅनिंग या सर्व गोष्टी त्यांच्या प्रत्येक गुणामध्ये आहेत. तर मी सर्व इथल्या युवकांना आणि सर्व समाजातल्या घटकांना एकच सांगेन, दादांना जे अभिप्रेत आहे, दादांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे आणि दादांना स्वच्छता असेल, आरोग्य असेल, वाहतूक असेल आणि पर्यावरण असेल, त्यांनी जे काम केलं आहे ते काम जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यांचे आचार विचार करून आपण त्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि त्या कामामध्ये, उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन त्याचं एक्झिक्युशन केलं पाहिजे. आणि ते जर केलं तर खऱ्या अर्थाने आपल्या नेत्याला आपण जे अभिप्रेत आहे ते केलं असं त्याचं समाधान आपणाला पण मिळेल आणि त्यांनाही वरती आत्म्याला मिळेल. म्हणून मी सर्वांना आवाहन करतो की पर्यावरणाचं तुम्ही काम करा, त्याच्यामध्ये स्वच्छतेबद्दल, संपूर्ण स्वच्छतेबद्दल काम करा. वाहतुकीच्या संदर्भात असेल, अनेक प्रश्न असतील, आपल्याला जे काही शक्य असेल समाजासाठी ते आपण काम करत जा अशी मी सर्वांना आवाहन करतो. नक्कीच महत्त्वाचा संदेश म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण. स्वर्गीय अजितदादांचे विचार हे सर्वांनी जर आपल्यामध्ये रुजवले तर हीच खरी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल किंवा एक विनम्र अभिवादन असेल असं देखील या ठिकाणी सर्वांच्याच मताने सांगण्यात आलेलं आहे. तर दादांचे विचार नक्कीच आपण पुढे नेऊया.